श्री स्वामी समर्थ पाठ मध्ये सांगणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हळदीचं लेपन करायचं आहे दर गुरुवारच्या दिवशी। आणि दुसरं म्हणजे दर गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे। कच्चं दूध अर्पण करण्याचा मागे हेतू एवढाच आहे की त्याच्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचा वास असतो। आणि दूध अर्पण करण्याच्या टायमाला तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे। मंत्र कोणता म्हणायचा तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला दूध टाकताना म्हणायचा आहे। थोडंसं पाणी आणि दूध अर्पण तुम्ही दर गुरुवारी करा, बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचा वास राहील। आणि दुसरं म्हणजे जर तुमचे मुलं चिडचिड करत असतील, ऐकत नसतील, मोठे मुलं झालेले असतील, कामाला जात नसतील, त्याचं काम म्हणजे काम करण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही काय करायचं, पंचतत्व म्हणून आहे ते बघा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा भेटतं किंवा शॉपिंगमध्ये सुद्धा भेटतं। ते नसेल तर तुम्ही चिमूटभर हळद पाण्यामध्ये टाकायची, त्यांना त्याची आंघोळ करायला लावायची, त्याच्याने पण त्यांच्यावर म्हणजे चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघा।